ओबीसीसाठी संघर्ष करणारे शब्बीर अन्सारी यांना सर्व पक्षांच्या वतीनं श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न। सर्व पक्षाकडून शब्बीर अन्सारी यांच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा। शब्बीर अन्सारी यांच्या नावानं जालन्यात पुतळा किंवा स्मारक बांधणार महापालिकेचे उपमहापौर राजेश राऊत। आज दिनांक 29 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण ओबीसींचा न्याय हक्कासाठी न्याय मिळवून देण्यासाठी ओबीसी संघर्ष करणारे शब्बीर अहमद अन्सारी यांचं काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले। जालना शहरातून ओबीसींसाठी चळवळ सुरू केली आणि ती मुंबईपर्यंत नेऊन ठेवली। पूर्वी काळी इलेक्ट्रिक मीडिया नव्हती, दूरदर्शनवरती शब्बीर अहमद अन्सारी हे दूरदर्शनवर दिसले। नंतर त्या काळी जालन्याचा माणूस मोठा झाला। जालन्याच्या काही कार्यकर्त्यांनी शब्बीर अन्सारी यांचा सत्कार केला होता। त्यांच्या जुन्या आठवणीत शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर, महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, कल्याणराव दळे, शरद पवार गट राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव, समाजसेवक अब्दुल हाफिज, राम सावंत, इक्बाल पाशा, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, शिवसेना विधानसभा अध्यक्ष दिनकर घेवंदे, समाजसेवक मोहन इंगळे यांनी भाषणातून जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। यावेळी शब्बीर अन्सारी यांना सर्व पक्षांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजक शेख महमूद भाई सगीर यांनी केले होते। यावेळी जालना शहरात शब्बीर अन्सारी यांच्या नावानं पुतळा किंवा स्मारक बांधणार असल्याची घोषणा जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी कार्यक्रमादरम्यान केली आहे। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, अजित पवार गट शहर अध्यक्ष शेख महमूद भाई, काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव, काँग्रेसचे कल्याणराव दळे, समाजसेवक गणेश सुपारकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, समाजसेवक अब्दुल हाफिज, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, शिवसेना विधानसभा अध्यक्ष दिनकर घेवंदे, समाजसेवक सागर कांबळे, सुरेश कांबळे, बाबूभाई जोहरी, ज्येष्ठ पत्रकार शेख नूर सर, रमेश मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनवर मिर्झाभाई आदींची उपस्थिती होती। शब्बीर अन्सारी यांच्या निधनामुळे सर्व पक्षांच्या वतीनं श्रद्धांजली कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी सर्व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थित सर्व श्रोताबंधूजन हो, तर बराच वेळ झालेला आहे। गेल्या प्रदीर्घ काळापासून आपण शब्बीर भाईंनी समाजासाठी केलेल्या कार्याचा या ठिकाणी प्रत्येकाचा संदर्भ आपण ऐकत आलेलो आहोत। माझाही अनेक वर्ष शब्बीर भाईंशी अत्यंत जवळून संबंध आलेला आहे। खरं तर मी या ठिकाणी निश्चितपणाने नमूद करतो की ही जी पिढी होती, डॉक्टर साहेबांचे वडील होते, राऊत साहेबांचे वडील होते, पाटील साहेब, तुम्ही आहेत, अप्पा आहेत, या पिढींना आम्हाला जवळून पाहण्याचा एक योग आला। आपल्या जडणघडणीमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सार्वजनिक काम करणाऱ्या माणसाचा निश्चितपणाने तुमच्याही वर काहीतरी प्रभाव पडत असतो आणि म्हणून या सर्वांना जवळून पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या राजकारणामध्ये माझ्यावर व्यक्तिशः बऱ्याच गोष्टींचा निश्चितपणाने प्रभाव पडलेला आहे। आपण जर विचार केला की हजारो वर्षापासून की ज्या काही समूहांच्या नशिबी अप्रतिष्ठित व्यवसाय आले होते आणि अप्रतिष्ठित व्यवसाय आल्या कारणाने आता जात पात आपण त्याला नंतर जाती संज्ञा दिली असेल, परंतु या अप्रतिष्ठित व्यवसायामुळे त्यांचं अर्थकारण सुधारलं नाही, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली नाही आणि म्हणून अशांचं कल्याण व्हावं सरकारने या संदर्भामध्ये काही ठोस पावलं उचलली आणि त्या संदर्भामध्ये हिंदू समाजामध्ये असे अप्रतिष्ठित व्यवसाय करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये जी काही जातसूची तयार केली, यामध्ये तेच व्यवसाय करणारे मुस्लिम समाजातले सुद्धा जे काही समूह होते, मी जात म्हणत नाही, की त्यांच्याही नशिबी हिंदूंसारख्याच काही व्यवसाय त्यांच्याही नशिबी होते आणि त्यांच्याही आर्थिक प्रगतीमध्ये बऱ्याचदा बाधा आलेली होती। तर ती भूमिका सर्वप्रथम या देशामध्ये जर कोणी घेतली असेल तर ती शब्बीर भाई। माझ्यापूर्वी जसं सांगितलं की जसं मी माळी आहे आणि हा जो माझा व्यवसाय तो मुस्लिमामध्ये बागवान त्यांचा तोच व्यवसाय, इकडं आमच्याकडे बारी आहे तर तुमच्याकडे तांबुळी आहे, हिंदू खाटीक आहे तर मुस्लिम खाटीक आहे, एकच व्यवसाय आहे।
मग एका व्यवसायातल्या लोकांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, सामाजिक प्रतिष्ठेसाठी जर सरकार काही करत असेल तर फक्त धर्म म्हणून या समूहावर अन्याय होऊ नये ही भूमिका शब्बीरबाईने घेतली आणि ती भूमिका शासनाला मान्य करावी लागली. एवढं मोठं काम हे शब्बीरबाईचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आज शब्बीरबाईच्या या भूमिकेमुळं आणि खरं तर आता या ठिकाणी अनेक कसं आहे की आपण सार्वजनिक जीवन जगत असताना आपण दोन चळवळीमध्ये काम करतो. राजकीय चळवळ असते, सामाजिक चळवळ. राजकीय चळवळीत काम करून तुम्ही फार झालं तर सत्तांतर करू शकता. याचा परिणाम काही फार व्यापक होतो असं नाही, पण जेव्हा तुम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करता आणि त्याला यश जर प्राप्त केलं तर मला वाटतं की त्याचा खूप मोठा व्यापक असा फायदा एका विशिष्ट समूहाला होत असतो. आणि शब्बीरबाईनं राजकीय चळवळीत काम न करता सामाजिक चळवळीमध्ये आपलं पूर्ण आयुष्य व्यतीत केलं. त्यामुळं मुस्लिम समाजाला कधीही या गोष्टींचा लाभ झाला नसता जो तो शब्बीरबाईंच्या या भूमिकेमुळे झाला. हे या ठिकाणी आपण अगदी स्पष्टपणानं नमूद केलं पाहिजे. मी डॉक्टर साहेबांना माहिती आहे, डॉक्टर साहेबांकडेच माझी अनेकदा शब्बीरबाईंची भेट झाली. आम्ही अब्दुल हफीजभाई शब्बीरबाईंच्या अत्यंत चांगल्या संपर्कात असायचो. की या ठिकाणी असे उल्लेख झाले काही आमच्या जमात इस्लामचे काम करणारे त्यांनी सांगितले की अगदी नगरसेवक झालेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा काय परिवर्तन होतं. खरं शब्बीरबाईंना मी पहिले शब्बीरबाईंच्या संपर्कात आल्यानंतर मी बघायचो की या माणसाचे एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांशी संबंध आहेत. लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव जे देशाचं नेतृत्व करणारे, या देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत प्रभाव असणारे जे लोक आहेत त्यांच्याशी संबंध असणारे अगदी छगन भुजबळांपासून गोपीनाथ मुंडेपासून वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत. तर की यांना काही पक्षीय भूमिका नव्हती, यांची सामाजिक चळवळ होती. पण या माणसांनी त्या संबंधांचा कुठलाही फायदा तर जाऊ द्या, गैरफायदा सुद्धा घेतला नाही. असं एक व्यक्तिमत्व होतं. तुम्हाला माहिती आहे की एखादा माणूस थोडासा काहीतरी मोठा झाला तर त्याच्यामध्ये प्रचंड अहंकार निर्माण होतो. या माणसाला हा माणूस या बहुआयामी व्यक्तिमत्व जे या ठिकाणी सांगितलं की त्यांना खूपची आवड होती, सामाजिक चळवळीमध्ये होते, पण माणूस म्हणून ते खूप मोठे होते. की एवढी मोठी प्रतिभा असणारा माणूस, ज्या माणसाच्या कार्यामुळं एका मोठ्या समूहाला परिवर्तनाचा खूप मोठा फायदा झाला. पण मला कधी शब्बीरबाई असं म्हणताना दिसले नाही. कधी त्यांच्यातून मैंने ये किया और मेरे वजह से ये हुआ. त्यांनी कधी आत्मप्रौढी मिळवली नाही. अत्यंत साधा माणूस. अगदी आता ते दुर्दैवाने गेले त्याच्या 1 महिना अगोदर ते माझ्या घरी आले होते. डॉक्टर साहेब, तुम्हीच पाठवलं होतं त्यांना. त्यांच्या कन्या, खरंच तुम्हाला सांगतो, आज कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होते. तुम्हाला माहिती की कुटुंबामध्ये आज मुलगा बापाची जबाबदारी घेईलच काय याची काही खात्री देता येत नाही. पण शब्बीरबाईच्या कुटुंबियांना मी खरंच तुम्हाला सांगतो, त्यांच्या मुलीनं, त्यांच्या मुलांनी त्यांची आतोनाताची सेवा केली. आणि त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा आला. मी बघितलं की आता इथं सांगितलं, आमच्या मुजाहिद यांनी, आपल्या जमाती इस्लामवाल्यांनी सांगितलं की अन्सारीचा अर्थ काय. शब्बीरचा सुद्धा अर्थ मी जे काही माझ्या वाचनात आलं की धैर्यवान आणि उच्च चारित्र्यवान असा त्याला शब्बीर म्हणायचं. आणि त्या अर्थाने विचार का हा धैर्यवान माणूस होतो. यांनी धैर्य ठेवलं की माझ्या समूहाला सरकारकडून हे मिळून द्यायचं, तर धैर्य ठेवलं. इथं तुम्ही थोडं यांनी आमच्या हफीजभाई तुम्ही विरोध का की आम्ही धर्मामध्ये जात पात मानत जात नाही, पण काही समूह म्हणून जो काही की शब्बीरभाई तुम्ही हे भेद निर्माण करतात का काय, हे जे शंकेचं वाटत त्याला सुद्धा त्यांनी धैर्यानं उत्तर दिलं. अत्यंत कुठेही वादग्रस्त झाले नाही. त्यांनी जे सांगितलं की बाबा जशा तिकडच्या जातीतून तोच व्यवसाय करणारे जर आपले आहेत तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळाला पाहिजे आणि आपलं अर्थकारण सुधारलं पाहिजे. अशा एका उच्च विचारानं काम करणारे व्यक्तिमत्व आज आमच्यामध्ये नाही. मी तुम्हाला सांगतो, कुठलाही त्यांच्या बडेजावपणा नव्हता. त्यांची ट्रॅक्स होती, ट्रॅक्स. मी सतत म्हणत जरा शब्बीरभाई तुम पूरा देश घूमते, ये ट्रॅक्स में घूमते, जरा कोई अच्छी आरामदायक गाड़ी लो ना. अरे भास्कर राव, काम के चक्कर में तो दर्द महसूस नहीं होता बोले की आपण क्या कर रहे. कारण की खरंच ज्याच्या डोक्यामध्ये समाजाचा विचार असतो त्या माणसांना दुःखाची भावना कधी सुद्धा स्पर्श करत नाही. असं आमचं हे व्यक्तिमत्व. हे बघा, जन्माला येणारा प्रत्येक माणूस एक दिवस तर मृत्यूला सामोरा जातोच, पण आठवणीत काय राहतंय त्या माणसानं समाजासाठी काय कार्य केलं, तो समाजासाठी किती जगला, याच गोष्टी निश्चितपणानं प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहतात
आणि आजच्या या काळामध्ये जिथं सामान्य माणसाचं जीवन हे फक्त सत्ता आणि पैशाभोवती फिरतंय, तिथं असे व्यक्ती हे दुर्मिळाचं दुर्मिळ उदाहरण आहे. आणि म्हणून अशा मोठ्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्यांचं संपूर्ण आयुष्य ओबीसी समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी गेलं, असे आपल्या जालन्याचे भूषण शब्बीर भाई अन्सारी यांना आज या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित असलेले जालना शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व श्रोतातील बांधवांनो, खरं जर पाहिलं तर जन्म आणि मृत्यू असं म्हणते की हे देवाच्या हातात असतं, परंतु त्याच्यामधलं जो आयुष्य असतं ते हे मनुष्याच्या हातात असतं, त्याच्या स्वतःच्या हातात असतं, ते कसं जगायचं. आणि शब्बीर भाई अन्सारी आता यांच्याबद्दल मी जे आपल्या सर्वांतून जे ऐकलं, मला काही गोष्टीची माहिती होती, परंतु डॉक्टर साहेबांपासून तर या ठिकाणी पाचव्या साहेबांपासून ज्या ज्या गोष्टींची माहिती सुद्धा नव्हती दूर राहिली, या ठिकाणी त्या गोष्टी सांगितल्या. तर त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलावं असं आपल्याला एक जालना जिल्ह्याचं नव्हे तर ओबीसी चळवळीचं देशाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. एक खोबळी या ठिकाणी निर्माण झाली की कधी या ठिकाणी घडून निघू शकत नाही. परंतु शब्बीर भाई अन्सारी यांचं नाव अजर अमर राहावं त्याकरिता या ठिकाणी सभागृहामध्ये बडे साहेब असेल आणि बाकीचे आमचे सर्व सहकारी यांनी काही मागणी या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून केली. शेवटी महापुरुषांचे जे पुतळे असते, महापुरुषांच्या नावाने एखादा रस्ता असतो, हे त्यांची एक आठवण म्हणून त्या ठिकाणी असते की त्यांची आठवण या ठिकाणी नेहमी आपल्याला राहावी म्हणून या सर्व गोष्टी या ठिकाणी असतात. आणि शब्बीर भाई यांच्या नावाने जरूर आपण ज्या या ठिकाणी मागणी केल्या ते सर्वसाधारण सभेमध्ये आपण करू. त्यांच्या नावाने आपण सुचवा त्या ठिकाणी मग व्यवस्था असेल किंवा इतरांचं जर प्रयोजन असेल तर त्या पद्धतीनं आपण स्मारक आपण करण्याचा 100% प्रयत्न करू. मी या ठिकाणी माझ्या वतीनं माझ्या राऊत परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील धागे यांच्या वतीनं शब्बीर भाई अन्सारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्वर्गीय शब्बीर भाई अन्सारी यांना सर्वप्रथम मी मराठा महासंघाचा जिल्हाध्यक्ष व मराठा समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि अन्सारी साहेबाबद्दल सांगायचं म्हणजे एवढंच, अनेक जण चळवळीत काम करतात, कोणी राजकीय पक्षात काम करतं, प्रत्येकजण काम करत असताना विशेषतः राजकारणात काम करत असताना सर्वजण नाही पण काही जण, कोणाला नगरसेवक व्हायचं असतं, कोणाला पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, मंत्री, वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन राजकारणात काही अर्थप्राप्तीसाठी, कोणकोणत्या वेगवेगळ्या स्वाभिमानासाठी, प्रतिष्ठेसाठी काम करत असतात.
परंतु एकमेव जालन्याचं व्यक्तिमत्व जे अखंड भारतात गाजलं गेलं असे शब्बीर अन्सारी साहेब आत्ताच सकाळी आमचे शेख हबीब मामू रेल्वे स्टेशनची त्यांची आमची चर्चा झाली. त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक नजीब सर यांचे वडील सुद्धा अन्सारी साहेबांसोबत काम करत होते या संघटनेमध्ये, त्यांचीही चर्चा व्हायची. म्हणजे ह्या चळवळीतील दुर्मिळ असलेल्या मुस्लिम भागातले जे ओबीसी आहे त्यांनी जे घरून जे निघाले तर 1.5 वर्ष घरी परत आलेले मुस्लिम समाजात असलेल्या ओबीसी सर्व जातीसाठी काम केलं त्यांनी. परंतु मुस्लिम समाजातील ज्या दुर्मिळ ओबीसी जाती होत्या त्यांना एकत्रित करण्यासाठी अखंड भारत त्यांनी पायथ्याशी तुरवला आणि मोठमोठ्या नेत्यांशी संपर्क राहिला, साधला, संवाद साधला. तरी सुद्धा कोणताही गर्व अंगामध्ये आणला नाही. कोणताही राजकीय पद किंवा कोणताही लोकप्रतिनिधी संवैधानिक पद संविधानिक पद ची अपेक्षा कधी केली नाही. जर असं व्यक्तिमत्व आपल्यामधून जात आहे खरोखरच त्यांचं काम हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आणि मला चांगलं आठवतं आजकाल या ठिकाणी बरेच दिग्गज बसलेले आहेत, परंतु मी ज्यावेळेस लहान होतो दूरदर्शन टीव्ही असायची, शक्तिमान वगैरे काही नाटक असायचं, त्यावेळेस त्यांच्या बातम्या शब्बीर अली साहेबांच्या बातम्या दूरदर्शनला यायच्या. ही आपल्या जालना जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि देशातला एकही असा नेता नाही की त्यांना ओळखत नाही. ही ओळख सांगणं महत्वाच्यासाठी, ती ओळख त्यांच्या कामामुळे झालेली. आज मुस्लिम समाजाला सुद्धा माहित नव्हतं की आपण ओबीसी मध्ये किती जाती आहे, परंतु जे छोट्या मोठ्या जाती भारतामध्ये, पुन्हा सांगतो की त्यांनी अखंड भारत फिरले, 1.5 वर्ष पुन्हा घरी आले असं त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मी या ठिकाणी असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुन्हा आपल्यामध्ये होणे नाही. ते जरी गेले परंतु राजकारण करत असताना कुठेतरी थोडं समाजाचं आपल्याला देणं लागतं, म्हणून त्यांचा वारसा त्यांचं काम आपल्या सगळ्यांच्या हातून भगवंत करून घेईल एवढी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा मराठा समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली देतो. धन्यवाद. स्वर्गीय शब्बीरभाई अन्सारी यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित असलेले शोकाकुल जनसमुदाय, या ठिकाणी मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि राजेश भैया टोपे यांच्या वतीनं आणि मी कैकडी समाज संघटना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव माझ्या कुटुंबाच्या वतीनं यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.